शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे. आपण काल महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील काही भागात पाऊस झाल्याचं शेतकऱ्यांनी कळवलं आहे. त्या संदर्भात आपण परवाच्या व्हिडिओमध्ये अंदाज दिला होता, परंतु तो अंदाज ठाम नव्हता. शिवाय स्थानिक स्वरूपाचं हे वातावरण तयार झाल्यामुळे काल हा पाऊस झालेला आहे. स्थानिक स्वरूपाचे ढग निर्माण होऊन महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधान असण्याची गरज आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल, मोठी गारपीट असणार नाही, परंतु तरी देखील उघड्यावर पडलेला माल झाकण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी ठेवावी. कोणतंही मॉडेल सध्या महाराष्ट्रात पाऊस दाखवत नाही, परंतु स्थानिक ढग निर्माण होऊन काही ठिकाणी पाऊस पडताना दिसतोय. GFS मॉडेलनुसार आज कुठेही पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली नाही. उत्तर भारतामध्ये साधारण पुढील 2 दिवसात WDचा प्रभाव तयार होणार आहे. त्यामुळे उत्तर भारतात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पुढील काही दिवस होण्याची शक्यता आहे. आणि या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्माण होऊन अवकाळी पाऊस होऊ शकतो, परंतु अतिशय विरळ प्रमाणामध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल भिजणार नाही या दृष्टीने सतर्क असण्याची गरज आहे. आत्तापर्यंतचा सर्वात प्रभावी अशा प्रकारचं WD जवळपास 18 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत उत्तर भारतात आणि पूर्व भारतात प्रभाव टाकणार आहे. या वातावरणाचा प्रभाव संपताच बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्याही वातावरणाचा महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्मिती करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे या वातावरणाचाही प्रभाव महाराष्ट्रावर राहील. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढग निर्मितीची शक्यता कायम आहे. स्कायमेटला उद्यापासून म्हणजे 17 तारखेपासून WDचा प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली आहे. अतिशय प्रभाव अशा प्रकारचा WD उत्तर भारतात येण्याची शक्यता असून 18 ते 22 त्याचं वातावरण राहणार आहे. आपण बघतो पूर्व भारताकडे हे 22 तारखेला वातावरण सरकून जाईल. साधारण 26 तारखेनंतर पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराच्या दिशेने ढग निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचा विदर्भात पुन्हा प्रभाव पडण्याची शक्यता दाखवण्यात येते. 27 तारखेला पूर्व भारतात पावसाचं वातावरण तयार होत असून याचा महाराष्ट्रात विरळ परिणाम होण्याची शक्यता 27-28 तारखेनंतर अधिक आहे. WDचा प्रभाव वाढत असून मार्च महिन्यापासून विदर्भात पावसाळी वातावरण राहणारे हलक्या स्वरूपाची गारपीट देखील त्या दरम्यान होऊ शकते. विदर्भाच्या बाजूने आजही विरळ ढग दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे ECMWF मॉडेलनुसार विदर्भ मराठवाड्यात थोडं स्थानिक वातावरण निर्माण होऊ शकतं, परंतु ते फार प्रभावी असणार नाही. ECMWF मॉडेलने उत्तर भारतातील प्रभावी अशा प्रकारच्या WDचा अंदाज दिला आहे. साधारण 18-19 तारखेपासून हे वातावरण निर्माण होईल, तर ते जवळपास 22 तारखेपर्यंत असेल. जेव्हा उत्तर भारतात प्रभावी WD असणार आहे, तेव्हा महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्माण होण्याकरता अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे काही विभागात स्थानिक ढग निर्माण होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. 24-25 तारखेला बंगालच्या उपसागराच्या दिशेने किनारपट्टी भागातून पावसास अनुकूल ढग निर्माण होणार आहेत. त्याचाही विदर्भ मराठवाड्यावर हलक्या स्वरूपात परिणाम होऊ शकतो. 28, 29 आणि 1-2 मार्चला विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे आणि GFS मॉडेलचा हा अंदाज आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण कमी असलं तरी देखील आपण बघतो की 22-23 तारखेला म्हणजे 18 ते 22 जो WD उत्तर भारतात येतो आहे, त्याच्या प्रभावामुळे आपण 20 तारखेला बघतोय थंडीचं प्रमाण कमी होईल आणि WDचा प्रभाव वाढेल. मात्र जसा हा WD 22 तारखेला पुढे जाईल तसं थोडं थंडीचं वातावरण महाराष्ट्र दिशेने सरकेल, परंतु एकूणच थंडीचा प्रभाव हा उत्तर भारतामध्ये WD गेल्यानंतर 2-3 दिवस राहणार आहे. महाराष्ट्रात मात्र फार थंडी आता राहणार नाही. आपण बघतो मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या भागात स्थानिक ढग निर्माण होत आहेत आणि या स्थानिक ढगांमुळे महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस, काही ठिकाणी वातावरण पोषक बनल्यास जोरदार पाऊस होतो आहे. त्यामुळे ही पावसाळी परिस्थिती
आणखी 2 दिवस राहण्याची शक्यता आहे. आजही हिचा काही भागात प्रभाव राहील. आपण बघतो मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील हे ढग निर्माण होऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. आपण काल बघितलेलं आहे की विदर्भ, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागामध्ये थोडे वातावरण निर्मिती काल झालेली होती. आजही नाशिक जिल्ह्यामध्ये आपण बघतो की ढगाळ परिस्थिती आणि थोडं हलक्या पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं. परंतु फार मोठं पावसाळी वातावरण यातून तयार होणार नाही. विदर्भ, मराठवाड्यात कुठलंही मॉडेल सध्या पाऊस दाखवत नाही. परंतु स्थानिक ढग कधीकधी निर्माण होत आहेत. आपण बघतो की 16-17 तारखेला हे वातावरण तयार होण्याची शक्यता ढगाळ स्वरूपामध्ये अजून आहे. आपण 19 तारखेलाही बघतो की विदर्भाच्या दिशेने खूप ढगाळ परिस्थिती असणार आहे. त्यामुळे गडचिरोलीच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता 19 तारखेला आहे. आपण बघतो अधूनमधून विदर्भामध्ये पावसाळी वातावरण तयार होतं आहे. 24 तारखेनंतर वातावरणात मोठा बदल होणार आहे. बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होईल. ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात, विदर्भात किंवा मराठवाड्यात परिणाम करू शकते, असा प्राथमिक अंदाज आहे. या वातावरणाचा प्रभाव जवळपास 28, 29, 1-2 मार्च असा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं या सर्व वातावरणावर आपण लक्ष ठेवून आहोत. काल शेतकऱ्यांची धावपळ झालेली आहे. अचानक वातावरण निर्माण झालं आणि काही ठिकाणी हलकी गारपीट आणि पाऊस झालेला आहे. त्यामुळे हे स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे. या वातावरणासंदर्भात आपण 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अंदाज दिला होता. हे स्थानिक स्वरूपाचं वातावरण असल्यामुळे याविषयीचा कुठलाही मॉडेल ठाम अंदाज देत नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.